बैलगाडीने संसदेत जाणारे एक असे नेते ज्याची बातमी थेट अमेरिकेच्या न्यूयॉर्क टाइम्सने छापली। गोष्ट आहे नोव्हेंबर 1973ची। तेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या। जगभरात ओपेक देशांनी कच्च्या तेलाचा पुरवठा कमी केला होता, ज्यामुळे भारतात इंधनाचं मोठं संकट उभं राहिलं होतं। सरकारने तेलाच्या किमतीत तब्बल 80% वाढ केली होती। सामान्य जनता यात होरपळत होती आणि याच दरवाढीचा निषेध करण्यासाठी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी एक भन्नाट आयडिया आणली। हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ते आपल्या 2 सहकाऱ्यांसह बैलगाडीतून संसदेत पोहोचले। या अनोख्या आंदोलनाची दखल न्यूयॉर्क टाइम्सनेही घेतली। काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचं आवाहन केलं आणि त्यानंतर विविध मंत्र्यांनी आणि नेत्यांनी आपापल्या पद्धतीने इंधन बचतीसाठी प्रयत्न केले। त्यावरूनच ही गोष्ट पुन्हा एकदा समोर आली। तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली ते नक्की सांगा आणि आचार्य मीडियाला फॉलो करायला विसरू नका।